सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या पद्धतीने निर्णय घेत असतं काय करायचं ते, आणि त्याच्यामध्ये ते योग्य तो निर्णय देत असतं. त्यामुळे कुठला निर्णय लवकर घ्यायचा कुठला नाही घ्यायचा हा संपूर्ण त्यांचा अखत्यारीतला विषय असतो. पण तरी मी सांगेन तुम्हाला एक विषय कसा आहे बघा, की माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लोक फाशीची शिक्षा थांबवावी म्हणून करतात. पण तो अर्ज जर का माननीय राष्ट्रपतींनी फेटाळला तर ती फाशी लागू होते. आणि आता किती वेळ घ्यायचा हे सर्वोच्च न्यायालय, गृह विभाग आणि राष्ट्रपती ठरवतात. त्यामुळे काही विषय जे असतात ते चर्चा करण्यासारखे नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाची प्रतीक्षा पाहिली. पण मुळामध्ये लोकांचा जनादेश हा मोठा हे आतापर्यंत कोण म्हणत होतं? हे सगळे आपले नेते म्हणत होते. आता जनादेश मिळाला, विधानसभेमध्ये 61 जागा आल्या, आमच्या 60 जागा आल्या. 56 जागा होत्या ज्यावेळेला शिवसेना स्वतंत्र लढली त्यावेळेला भाजपच्या शिवाय. आज आमच्याकडे 60 जागा आल्या. लोकसभेमध्ये सुद्धा 1 जागेचा फरक आहे फक्त. ते सुद्धा जागा चुकीचे वाटप करणं भाग पडलं शिंदे साहेबांना, त्याच्यामुळे 2-3 जागा गेल्या. मग अशाला जनतेने पण शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे जनतेचा जर का पाठिंबा आहे तर जनादेश मानून आज शिवसेना, उद्धवसाहेब ठाकरे गट हा का मान्य करत नाही की हे गद्दार नाही आहेत म्हणून, तरी तेच शब्द परत परत वापरत बसतात. तर मला असं वाटतं ही जनतेशी गद्दारी होत नाही का? मला असं वाटतं की जनादेश मानून लोकशाहीच्या मध्ये ठीक आहे, आज तर आमचं पटलेलं आहे, उद्या जनता काय करते पुढच्या काळात ठरणार आहे. तर त्यांनी कुठे ना कुठे या बाबतीत मन मोठं दाखवलं पाहिजे आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे. हे मिंदे वगैरे नावं लावणं बंद केलं पाहिजे असं माझं मत आहे.